की रेल्वेचे कठीण दिवस होते. नंतर मी जसं तू म्हणाला राजस्थानकडनं मी खेळताना जवळजवळ 6-7 वर्ष मी धावा केल्या, सातत्याने केल्या. माझं फर्स्ट क्लास ॲव्हरेज 88 होतं. त्यामुळे तेवढं सातत्याने धावा करूनही मला हे मिळत नव्हती, संधी मिळत नव्हती. मग परत 12 टेस्ट मॅचेस मी 12वा होतो. ऑस्ट्रेलियाचा पूर्ण दौरा मी 12वा होतो. म्हणजे बरेच संधी मिळत नव्हती. त्यामुळे कदाचित कधी कधी आपण असतं ना की आपण 2 ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही एकदम डिसअपॉइंटेड पण होऊ शकता किंवा तुम्ही स्वतःला चार्ज करू शकता. तुम्ही कसं त्यातून बाउन्स बॅक करता. त्या माझ्यासाठी म्हणजे सोपं नव्हतं. 12 मॅच की बाबा मिळत नाही. आणि जेव्हा देण्यात आली तेव्हा माझ्यावर असा टॅग होता की मी शिवाजी पार्कात खेळायचो, खराब विकेटवर खेळायचो. आमचं स्पिनरला माझं फुटवर्क खूप चांगलं होतं. त्यामुळे असा टॅग होता की हा स्पिनरचा चांगला बॅट्समन आहे पण फास्ट बॉलर त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण तुम्ही खोटा ठरवलं ते. मलाही जाणीव होती की हे मला मुद्दामून इथे खेळायला दिली आहे संधी. ती भारताची म्हणजे ती साऊथ आफ्रिकेची सगळ्यात फास्टेस्ट विकेट होती. करेक्ट. आणि आजही म्हणजे परमेश्वराची कृपा आहे की मी आजही एकटा भारतीय की त्या विकेटवर 100 करणार. बरोबर.